नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं कंबाईन ग्रुप बी ची जाहिरात आली आहे। त्यामधले ग्रुप चार पोस्ट आहे, पैकी 2 पोस्टच्या जाहिरात आल्यात फक्त। एक आहे एसटी आणि दुसरी आहे एएसओ। एसटी ला 279 पद आहेत। 279 पदामध्ये तुम्हाला निवड व्हायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमची निवड कशी होते, महिलांसाठी जागा किती, कॉम्पिटिशन किती असणार आहे, अभ्यास करताना कशावर लक्ष द्यायचं आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। आणि काही व्हिडिओ अपकमिंग आहेत, त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एसटी बद्दलची माहिती, महिलांसाठी एकूण जागा किती आहे, महिला आरक्षण कसं मिळणार आहे, आरक्षण घ्यायचं असेल तर कोणते डॉक्युमेंट लागतात, ओपन जागाच नाहीयेत मग काय होणार आहे, त्यानंतर निवड कशी होते। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या माहितीत जर कोणी असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करत तर त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। तुमच्या ग्रुपमध्ये, फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं एसटी या पदासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल, तुमच्यासाठी आरंभ बॅच आपण चालू केली। ही बॅच तुम्हाला पूर्व प्लस मुख्य एकत्रित सिलेबस असणारी बॅच असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि 6999 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। बॅच चालू होते 4 ऑगस्ट 2025 ला। त्याचप्रमाणे तुम्हाला जर फक्त पूर्व परीक्षेची बॅच पाहिजे असेल तर पूर्व परीक्षेची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, 5999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे। सो तुम्हाला अपेक्षित असेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, जाऊन डायरेक्टली तुम्ही लिंकवर क्लिक करा, बॅच तुम्ही परचेस करू शकता। ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट फॅकल्टी असणार आहे, टॉपिक नुसार सब्जेक्ट नुसार वेगळी फॅकल्टी आहे, टॉपिक नुसार टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, नोट्स तुम्हाला पूर्णतः अवेलेबल आहे, कुठे जायची गरज पडणार नाही। पीवायक्यू चे सेशन सुद्धा म्हणजे पाठीमागच्या वर्षाला कसे प्रश्न विचारले त्याचे सुद्धा सेशन तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल असणार। सो ही बॅच जॉइन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, डायरेक्टली जॉइन करू शकतात। बघा आता जाहिरात आलेली आहे, जाहिरात आहे 117/2025 नंबरची। या जाहिरातीमध्ये गट ब चं पद आहे, संयुक्त पूर्व परीक्षा 2025 होणारी एक्झाम कधी 9 नोव्हेंबर 2025 ला तुमची एक्झाम होणार आहे। टोटल महाराष्ट्रातल्या 37 जिल्ह्यांमध्ये एक्झाम होणार आहे आणि टोटल पदसंख्या जी आहे ती पदसंख्या आहे 282। आता 282 मध्ये जवळपास 279 पद हे फक्त एसटी चे, 3 पद फक्त एएसओ चे आहे। मग महिलांसाठी जागा किती आहे, आता तुम्ही कॉम्पिटिशन थोडक्यात लक्षात घ्या की तुम्ही कॉम्पिट कुठे करणार आहात। उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो, उदाहरण तुम्ही बघू शकता, जसं की पहिलं आहे एसटी च्या जागा आहे 78, एसटी च्या जागा आहे 3, एनटी अ 11, ब 11, क 9, ड 13, नंतर ओबीसी साठी 93 जागा आहे, एसबीसी साठी 12 जागा आहे, एससी बीसी साठी 25 जागा आहे आणि ईडब्ल्यूएस साठी 24 जागा। ओपनला जागाच नाहीये, लक्षात घ्या, ओपनला जागाच नाहीये। अशा टोटल जागा बघा, आरक्षित जागा आहे 279 आहे आणि एकूण पदसंख्या सुद्धा 279च आहे। आता एक उदाहरण घेतो तुम्हाला मी, यामध्ये समांतर आरक्षण असतं, ज्यामध्ये बघा सर्वसाधारण, महिला, खेळाडू, दिव्यांग आणि अनाथ यांना आरक्षण आहे। सर्वसाधारण म्हणजे कुणाला असतात, मेल अँड फिमेल दोघांना असतात। मग मेल अँड फिमेल मध्ये कोणी असू द्यात, अपंग असू द्या, दिव्यांग असू द्या, स्पोर्ट पर्सन असेल तरी त्यांना ह्या जागा मिळत असतात। आता पहिलं घेऊया समांतर आरक्षण मतलब महिला। आता उदाहरण घेतलं मी एससी कॅटेगरीचं, टोटल 78 जागा आहे, 78 पैकी 51 जागा ह्या सर्वसाधारण आहे, जनरल म्हणतो आपण त्याला, आणि 23 जागा महिलांसाठी आहे। मग मला असा विचार करायचा आहे की एससी ची महिला आहे, एससी ची एक महिला ए नावाची, हे ए नावाच्या महिलेने इथे फॉर्म भरला, इथे फॉर्म भरल्यानंतर ती किती जागेसाठी कॉम्पीट करते, तर ती बघा सुरुवातीला ती महिलांसाठीच्या तिच्या कॅटेगरीच्या 23 जागेसाठी कॉम्पीट करते आणि नंतर ती कॉम्पीट करते 51 जागांसाठी पण। म्हणजे टोटल जर विचार केला तर 50 आणि 2 70 आणि 4 74 जागांसाठी फक्त एससी महिलाच कॉम्पीट करणार आहे। म्हणजे एससी, तुम्ही जर एससी महिला असाल तर तुम्हाला 74 जागा ह्या जागेच्या अगेन्स्ट आहे, 279च्या अगेन्स्ट आहे, बरोबर। तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला किती जागांसाठी कॉम्पीट करायचं बघा, महिलांना 1, जनरल 2, अशा 3 जागांसाठी कॉम्पीट करायचं आहे। तुम्ही जर एनटी अ चे असाल तर 10 जागा, एनटी ब असेल 10 जागा, एनटी क ला 9 जागा आहे, एनटी ड ला 12 जागा आहे, ओबीसी ला जर विचार केला तुम्ही तर जवळपास 89 जागांसाठी कॉम्पीट करायचं आहे। एसबीसी ला 11 जागांसाठी कॉम्पीट करायचं आहे, एससी बीसी ला जवळपास 24 जागांसाठी कॉम्पीट करायचं आहे, त्यानंतर ईडब्ल्यूएस ला जवळपास 23 जागांसाठी कॉम्पीट करायचं आहे। अशा पद्धतीने ह्या जागा आहेत, लक्षात घ्या। आता यामध्ये मी अजून तुम्हाला पुढे जाऊन सांगू तुम्हाला बघा, आता एखादी
महिला खेळाडू असेल तर त्यांना ह्या सुद्धा जागा मिळतात कॅटेगरीनुसार. एखादी महिला दिव्यांग असेल तर ह्या जागा सुद्धा त्यांच्यामध्ये ऍड होतात. एखादी महिला अनाथ असेल तर ह्या जागा सुद्धा त्यामध्ये ऍड होतात. फक्त लक्षात घ्या, तुम्ही जिथे सिलेक्ट व्हाल या सगळ्यांपैकी एकच आरक्षण म्हणून तुम्ही पद घेऊ शकतात. ओके, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. महिला आरक्षण कसं मिळतं, मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पण महिला आरक्षण जनरली कसं मिळतं, उदाहरणार्थ ए नावाची महिला आहे आणि ही नावाची महिला फॉर एक्झाम्पल ओबीसीची आहे किंवा तुम्ही एससी ची घेऊ शकता, कोणती कॅटेगरी घ्या. मी घेतलं ओबीसीची महिला आहे. ह्या महिलेची कॉम्पिटिशन कुठे असते, 4 ठिकाणी असते. बघा किती ठिकाणी असते, 4 ठिकाणी कॉम्पिटिशन असते. पहिली कॉम्पिटिशन तिची असते, नंतर ही दुसरी, नंतर ही तिसरी आणि ही चौथी. बरोबर आहे, मी तुम्हाला इथे दाखवतो. 4 कॉम्पिटिशन तिची, 4 जागांसाठी कॉम्पिट करते ती. बघा इथे दाखवतो. नंबर 1 कॉम्पिटिशन आहे, नंबर 2, नंबर 3 आणि ही नंबर 4 असणार आहे. अशा 4 ठिकाणी कॉम्पिट करते. नंबर 1 ला ती कुठे जाते, तर नंबर 1 ला ती ओपन मधून फिमेल साठी कॉम्पिट करते. नंबर 1 म्हणजे सिलेक्शन होताना सुद्धा पहिले विचार केला तो ओपन फिमेल मध्ये. दुसरा विचार केला जातो तिचा कॅटेगरीच्या फिमेल मध्ये, म्हणजे ती कोणती कॅटेगरीची, आता उदाहरण घेतलं मी ओबीसी फिमेल मध्ये तिचा विचार केला जाईल. नंबर 3 तिचा विचार कुठे केला जाईल, नंबर 3 ला तिचा विचार केला जाईल ओपन जनरल मध्ये. कुठे केला जाईल, ओपन जनरल मध्ये. आणि नंबर 4 मध्ये विचार केला जाईल तिचा कॅटेगरी, जसं की इथे कॅटेगरी मी घेतली ओबीसी जनरल मध्ये. म्हणजे 4 ठिकाणी कॉम्पिट करणार आहे. 4 जागा तिला मिळतात. पण ही जर जाहिरात बघितली तर यामध्ये ओपनच्या जागा आहेत का रे, नाही, ओपनच्या जागा नाहीये. म्हणून इथे जर विचार केला तर ओपन जनरल हे कॅन्सल होणार, त्यासाठी इथे कॉम्पिट करणार नाहीये. आणि ओपन फिमेल सुद्धा कॅन्सल होणार आहे. राहिल्या फक्त कोणत्या जागा, कॅटेगरीच्या फिमेलच्या जागा आणि कॅटेगरीच्या जनरलच्या जागा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ही महिला इथे फक्त आता इथे कॉम्पिट करताना या 74 जागांसाठीच कॉम्पिट करणार आहे. या पद्धतीने तुम्हाला इथे कॉम्पिटिशन करायचे. सो तुम्ही असं जर विचार करत आहात सर मी ओबीसी फिमेल आहे, सपोज मी ओबीसी फिमेल आहे, मला 28च जागा आहे, ही ओबीसी 28 जागा नाहीये. तुम्हाला ह्या 61 बरोबर सुद्धा कॉम्पिट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला या 28 जागा फक्त महिलांसाठीच आहे, पण 61 जागा ह्या महिलांसाठी पण पुरुषांसाठी पण, मेल आणि फिमेल दोघांसाठी. मेल इथे येणार का 28 मध्ये, नाही, मेल इथे येऊ शकत नाही, कारण महिलांना आरक्षण 33% आरक्षण आहे. इथे मेल येऊ शकत नाही, सगळ्याच ठिकाणी म्हणजे येऊ शकत नाही, लक्षात घ्या. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करू. एखादी दिव्यांग किंवा अनाथ महिला असेल, तिचं जर फॉर एक्झाम्पल दिव्यांग आहे, पहिल्या 11 मध्ये जसं इथे दिले त्यांनी, पहिल्या 11 मध्ये त्यांचं जर सिलेक्शन झालं तर ती महिला ज्या कॅटेगरीची आहे त्या कॅटेगरीची जनरलची जागा खाऊन घेते. मी काय म्हटलं, उदाहरणार्थ एखादी महिला आहे, दिव्यांग आहे, तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती जर ओबीसीची असेल तर ती ओबीसीची कोणती जागा खाते बरं, ती ओबीसीची जनरलची जागा घेऊन टाकते. म्हणजे इथे एक जागा कमी होऊन जाते, 60च राहिले, 60च जागा. जर ती उमेदवार एससीची असेल तर एससीची जनरल जागा खाऊन घेते, म्हणजे 50 जागा. जनरल महिलांची जागा ती खात नाही. म्हणजे हे जे पर्सन आहेत ना, हे महिलांच्या जागा घेत नाही, जनरलच्या जागा घेतात. दिव्यांग आणि कोण, अनाथ. आता क्लिअर झालं तुम्हाला. आता पुढचा मुद्दा क्लिअर करतो. ओपनच्या जागाच नाही ते मग काय निवड कशी होणार आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ओपनच्या जागा नसल्या कारणाने तुमची निवड फक्त 2च ठिकाणी केला जाईल, एक जनरल आणि एक महिला. सो या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे सांगायचं आहे, तुमची कॉम्पिटिशन किती महिलांबरोबर असणार आहे, तुम्हाला किती जागा असणार आहे. ओपनच्या जागा जरी नसतील तरी तुम्ही कॉम्पिट करू शकणार आहात. आता राहिला मुद्दा ओपनच्या महिलांसाठीचं काय. बघा, ओपनच्या महिलांसाठी तुम्हाला माहिती असेल 2 प्रकारचं आरक्षण आहे. एक आहे ईडब्ल्यूएस, एक आहे एससीबीसी. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी ला जागा इथे दिसताय तुम्हाला आहे, मात्र ओपनला जागा नाही. एखाद्या महिलेकडे ओपनचं जर डॉक्युमेंट म्हणजे कॅटेगरीचं डॉक्युमेंट नसेल, कॅटेगरीला शो करण्यासाठी किंवा महिला आरक्षण घेण्यासाठी डॉक्युमेंट नसेल तर तिचा विचार ओपनसाठी केला जातो. पण ओपन मध्ये जागा जर वाढल्या तर तिचा विचार इथे होईल, पण ओपनच्या जागा जर वाढल्याच नाही तर विचार केला जाणार नाही. पण ह्या ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलंय की आम्ही PSI ESRच्या जागा अजून अपकमिंग येतील, त्या जागा वाढतील, ऍड होतील. आणि कदाचित STIच्या जागा आणि एसओच्या जागा जर वाढल्या तर त्या सुद्धा ऍड होतील. म्हणजे जर ऍड झाल्या तर ओपनच्या जागा येतील, अन्यथा ओपनच्या जागा. आता जर असा विचार केला ही ऍड फायनल आहे तर ह्या जागा ओपनच्या नाहीच इथे, म्हणजे ओपनच्या महिलांना इथे जागाच नाहीये. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं, उदाहरणार्थ आता तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, महिला आरक्षण घ्यायचं असेल, महिला आरक्षण घेण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतं बरं, महिला आरक्षण.
ज्याला आपण काय म्हणतो वुमन रिझर्वेशन. काय लागतं आता बघा, पहिले महिला आरक्षणासाठी ओल्ड विचार केला तर पहिले महिला आरक्षण घेण्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागायचं. कोणतं सर्टिफिकेट? 33% सर्टिफिकेट काढावं लागायचं किंवा NCL लागत होतं ओपनसाठी किंवा कॅटेगरीसाठी. पण आता ते लागतं का? आता हे लागत नाही. मग आता नवीन नियम काय सांगतो? उदाहरणार्थ मी कॅटेगरी घेतो, एखादी ओबीसी घेतली. ओबीसी वर तुम्ही कोणती कॅटेगरी घेऊ शकता? ओबीसी घ्या, SC घ्या, ST घ्या, त्यानंतर SBC घ्या, NTचे सगळे प्रवर्ग घ्या, त्यानंतर कोणते राहिले EWS घ्या किंवा SCBC घ्या. ह्या सगळ्या उमेदवारांना, ह्या सगळ्या जर कॅटेगरीच्या महिला असतील, याच्यात ओपन पण टाकतो, ह्या जर महिला असतील तर ह्या महिलांना महिला आरक्षण घेण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतं? तर याला डॉक्युमेंट कोणतं लागतं मी तुम्हाला सांगतो. ओपनच्या महिलांना काहीच लागत नाही, पण आता ओपनच्या जागाच नाहीये. दुसरं, ह्या राहिलेल्या ज्या महिला आहेत ना, ह्या महिलांना काय लागतं? उदाहरणार्थ यांना जनरल सांगतो मी, कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्या ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्याचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर ज्यांना लागतं बघा. आता नॉन क्रिमिलियर कोणाला लागत नाही? SC ला लागत नाही, ST ला लागत नाही आणि EWS ला लागत नाही, ओपनला पण लागत नाही. बाकीच्या कॅटेगरीला मात्र NCL पण लागेल. आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता नसेल तर नंतर काढायचं असतं. सो हे 2 डॉक्युमेंट आणि तिसरं डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाईल. म्हणजे काय बरं? तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असं सर्टिफिकेट. हे तिन्ही डॉक्युमेंट ज्यांच्याकडे असेल, ज्यांना लागू पडतं, फक्त NCL लागू पडतं त्यांनाच मी सांगतो. इफ जर लागू पडत असेल तर, तुम्हाला इथे सांगितलं त्यांना लागत नाही. सो हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील तर त्यांना महिला आरक्षण 100% मिळतं. पण जर लक्षात घ्या, उदाहरणार्थ मी उदाहरण घेतलं दुसरं अजून एक. सपोज एखादी ओबीसीची महिला आहे आणि तिच्याकडे ह्या तिघांपैकी एक जरी डॉक्युमेंट नाहीये, एक डॉक्युमेंट कोणतं? एक डॉक्युमेंट काय आहे? डॉक्युमेंट नाहीये. मग जर असं असेल तर ह्या महिलेचा विचार कॅटेगरीसाठी होणार नाहीये. लक्षात घ्या, कॅटेगरीसाठी होणार नाहीये. आता मला सांगा, कॅटेगरीसाठी होणार नाही तर कुठे विचार होईल? हिचा डायरेक्ट ओपनसाठी विचार होईल. ओपनसाठी विचार होणार असेल पण ओपनच्या जागाच नसतील तर काय? ओपनच्या जागाच नसतील तर STIचं पद तिला मिळणारच नाहीये. भले तिला किती मार्क, खूप चांगले मार्क पडले, पण ओपनच्या जागाच नसल्या कारणाने त्या मुलीचा विचार इथे केला जाणार नाही कॅटेगरीसाठी. भले त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे सर, फक्त NCL नाही माझ्याकडे, नाही चालणार. सर NCL आहे पण कास्ट सर्टिफिकेट नाहीये, नाही चालणार. सर NCL आहे, कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल नाहीये, नाही चालणार. तिन्ही डॉक्युमेंट असेल तर आणि तर तुमचा कॅटेगरीसाठी विचार केला जातो आणि महिला आरक्षणासाठी सुद्धा विचार केला जातो. सो माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ घेतो. पण STIची खूप चांगली पद महिलांसाठी आहे. हे पद खूप चांगलं आहे, ऑफिशियल जॉब आहे. 11 ते 6 किंवा 10 ते 6 जॉब असतो. तुम्हाला जास्त हेप्टिक नसतं, विकेंडला सुट्टी असते आणि जॉबचा रोल पण फार महागडा नसतो. म्हणजे तुम्हाला पीपल बरोबर कॉन्टॅक्ट वगैरे नसतो. ऑफिशियल जॉब आहे, कॅबिनमध्ये जाऊन बसायचं, कम्प्युटरवर काम करायचं. सो महिलांसाठी मी सांगतो जबरदस्त तयारी करा आणि तुमची कॉम्पिटिशन समजून घ्या. हे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे डॉक्युमेंट काय काय लागणार, तो व्हिडिओ पण बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. तो व्हिडिओ बघा, अभ्यासाला लागा. अभ्यास करताना आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास कसा करा, काय विषय आहे, किती विषय आहेत, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, कसा अभ्यास करा, कोणते बुक्स वापरावे, नोट्स काढावेत का, क्वेश्चन पेपर कशी सोडवावी, सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 ऑगस्ट आहे. माझा किंवा आमच्या टीमचा व्हिडिओ येऊन जाईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरा. सो PSI SRच्या जागा येणार आहेत का त्यांनी दिलेली बघा, ऍड मध्ये त्यांनी सांगितलंय की यस आम्ही जागा देणार आहोत. जागा येतील, आल्या तर वाढतील, जागा येणार आणि जागा वाढू पण शकतात. म्हणजे ओपनच्या जागा आता दिसत नाही, पण भविष्यात जर सरकारने जर मागणीपत्र दिलं तर जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. पण सध्या तरी जागा नाहीत. आणि याची तयारी करत असताना तुम्हाला काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. आता युट्यूबवरती तुम्हाला सेशन चालू आहे बघा, फ्री सेशन, डेमो सेशन, एकदा बघा ते सेशन. त्यातनं तुम्हाला जर काही गेन होत असेल तर नक्की बॅच जॉईन करा. दोघी बॅच तुमच्यासाठी अवेलेबल. पूर्व प्लस मुख्यची बॅच 6,999 प्लस GST ला आणि फक्त प्रीची बॅच तुम्हाला 5,999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. बॅच अतिशय उत्तम आहे, फॅकल्टी शिकवणारे उत्तम आहे, PDF नोट्स अवेलेबल आहे, PYQ सेशन अवेलेबल आहे, MCQ टेस्ट सिरीज सगळ्या अवेलेबल आहे. कुठेच जायची गरज पडणार नाहीये. त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-99-116 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून द्या. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.